तू भेटशी नव्याने या मालिकेचा आजचाच म्हणजे 12 नोव्हेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आणि आजच्या भागात सर्वप्रथम तुम्ही बघतायत की एक नवीन मुलगी दिसते आपल्याला कॉलेजमधली मोना. आता हे सगळे मिळून त्या रागिणीला कॉंग्रॅच्युलेशन करतायत. मॅडम कॉंग्रॅच्युलेशन, तुमचं आणि अभिमन्यू सरांचं लग्न झालं ना. आता ही रागिणी जरा इन्सल्ट फील करते आधी आणि मग म्हणते की नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय, माझं आणि अभिमन्यू सरांचं लग्न झालेलं नाहीये. आता ही मोना म्हणते काय म्हणताय मॅम. तो मुलगा म्हणतो की 50शीत आलेल्या माणसाशी कोणी लग्न केलं मग. आता लगेच ती रागिणी म्हणते माइंड युअर टंग, प्रोफेसर आहेत ते तुमचे, काय बोलतोय त्याचं भान ठेव जरा. आणि 50शी काय 50शी बोलतोस रे. तो मुलगा म्हणतो सॉरी मॅम. मग रागिणी म्हणते 50शीचे नाहीयेत अभिमन्यू सर, ते फक्त 45 वर्षाचे आहेत. उगाच वय वाढू नका, म्हणजे 5 वर्ष जास्ती वय सांगू नका. मग आता हे रागिणी या मुलांना म्हणते खूप इंटरेस्ट आहे ना तुम्हाला अभिमन्यू सरांच्या लग्नाबद्दल जाणून घेण्यासाठी. नाही म्हणजे एक जण आहे तुमची मदत करू शकते ती. मग हे मुलं विचारतात कोण. रागिणी म्हणते कॅन्टीन गर्ल, ती गौरी. नाही म्हणजे ती गौरी पाचपुते, ती जाते ना सरांकडे काम करायला स्वयंपाक पाण्याचं, तिला विचारा ना. जाणून बुजून या रागिणीने या मुलांजवळ गौरी बद्दल आग लावली आहे बरं का प्रेक्षकांनो. आता हे सगळी मुलं चर्चा करायला लागतात. अरे वा, हा तर गोल्डन चान्स आहे आपल्याला. आता त्या गौरीला सकाळी सकाळी चांगलं लेक्चरवर घेऊ असे हे मुलं डिस्कस करायला लागतात. रागिणी आता मनाशीच बोलायला लागते हे मुलं गेल्यावर. वा रागिणी, हे तर फार भारी केलंयस तू. आता गौरी पाचपुते, तुला स्वतःचं लग्न सगळ्यांसमोर कबूल करावंच लागणार आहे. आता अभिमन्यू सुद्धा तिला तोफेच्या तोंडी देणार असा विचार रागिणी तिथेच उभं राहून करते. पण आता बघा प्रेक्षकांनो पुढे काय झालंय. आता हा अण्णा नवीन आलेल्या कुकशी भांडत असतो. त्याने सांबारच्या ऐवजी फोडणीचं वरण केलंय असं त्या अण्णा त्या कुकला म्हणत असतो. आता तो कुक म्हणत असतो की हे सांबार असाच असतो. अण्णा त्याला म्हणतो तुला कोणी शिकवलंय रे स्वयंपाक, काहीतरी आपलं करून ठेवतोय, याला मराठीत फोडणीचं वरण म्हणतात. सांबार आणि वरण मध्ये काहीतरी फरक असतो की नाही रे. आता तो कुक म्हणतो मला नाही करायची तुमच्याशी नोकरी, कोण तुमच्याशी डोकं खात बसणारे दिवसभर. हे केलं तर तेच नाही केलं, ते केलं तर ते का केलं, तुम्ही आपलं सतत बडबड करता. हे घ्या, मला तुमचे पैसे पण नको आणि काही नको, मी चाललो आता. अण्णाच्या नोकरीला या कुकने रामराम ठोकलाय आणि नेमकं संयोगाने तिथे गौरी असते मागे. लगेच गौरी येते आणि म्हणते अण्णा आता माझी नोकरी पक्की का. अण्णा आता जरा वेळ विचार करायला लागतात की हिला नोकरी द्यावी की नाही द्यावी, कारण ही सुट्ट्या खूप मारते ना. अण्णा तिला म्हणतात की ए गौरी, हे बघ तुला नोकरी देतो मी, पण त्या सुट्ट्या चालणार नाही. याचं लग्न, त्याचं हे अमकं ढमकं आणि अणूच्या मॅटरमध्ये नाक खुपसायचं नाही, हे चालेल का तुला. मग मी तुला कॅन्टीन मध्ये नोकरी देईल. गौरी म्हणते चालेल अण्णा चालेल, काही हरकत नाहीये, मी तयारी करायला. मग आता बाहेरून ऑर्डर आलेली असते वडा डोसाची असं काहीतरी. तेव्हा गौरी म्हणते ओनियन डोसा पण घेऊन येते असं म्हणून आनंदात ती आता त्या किचन मध्ये शिरली आहे. आता गौरी जॉईन करते कॅन्टीन मध्ये म्हणल्यावर डोसाच्या आनंदाला पारावार राहिलेला नाहीये. डोसा कन्व्हिन्स करतो अण्णाला की गौरीला कामावर ठेवून घ्या म्हणून. आणि आता डोशाच्या मनासारखं झालं एकदाच. आता इकडे बघा प्रेक्षकांनो, गौरी आता घरी आलेली दाखवली आहे. गौरी जेव्हा काम करत असते तेव्हा तिच्या बाबाचा फोन येतो. तिचे बाबा तिला विचारतात काय चाललं बेटा, कशी आहेस, बरी आहेस ना. गौरी म्हणते हो बाबा, मी अगदी मजेत आहे इथे. आता तेवढ्यात ही अर्पिता आणि तिचा नवरा त्यांच्या खोलीतून भांडत भांडत बाहेर येतात. अर्पिता म्हणते असं कसं बोलू नको तिला, बोलू द्या मला. शेखर म्हणतो अगं नको बोलूस बाई अर्पिता, तुझ्या भावाला चालणार नाही, तुझा भाऊ ओरडेल तुझ्यावर. अर्पिता म्हणते मी बोलणार. आणि आता त्या गौरीच्या मागे जाऊन उभी राहते ही अर्पिता. गौरी फोनवर बोलत असते तिच्या बाबांशी. आता अर्पिता तिथे जाऊन ओरडते गौरीवर. गौरी म्हणते काय झालं अर्पिता ताई, काय ग कॉलेजमध्ये तुला सांगायला लाज वाटते का की तुझा नवरा कोण आहे. मग तू मुळात माझ्या भावाशी लग्नच कशाला केलं, कशाला नाटकं केली सगळी लग्नाची. आता हे सगळं बोलणं गौरीचे बाबा ऐकतायत. अर्पिता म्हणते तुला सांगून ठेवते तुझ्यामुळे माझ्या दादाला आणि रागिणीला जर काही त्रास झाला तर गाठ माझ्याशी आहे. आता गौरी म्हणत असते अहो नाही हो ताई. पण आता अर्पिता स्वतःच बोलत सुटते तुझ्यासारख्या डेंजर लोकांपासून माझ्या घरच्यांना कसं वाचवायचं ना ते मला माहिती आहे. आता गप्पा बस, पण बिन करू नको, मध्ये मध्ये बोलू नको. लक्षात ठेव गौरी, इथून पुढे एक जरी चूक केलीस तू तर तुझा बोरिया बिस्तर आवरायचा आणि सरळ माहेरी निघून जायचं, कळलं का तुला. गौरीला बोलायची संधी सुद्धा दिलेली नाहीये अर्पिताने. आता ताड ताड बोलते बिचारीला आणि निघून जाते. आता बघा प्रेक्षकांनो, नेमकं गौरीचे बाबा फोनवर असतात. आता ते पुन्हा गौरीशी बोलतात. काय ग गौरी, ए बेटा सगळं ठीक आहे ना तिथे, तुझी नणंद चिडली आहे का तुझ्यावर, काय काय म्हणत होती ती,
काय बोलते ती, तुला सांग मला. आता गौरी म्हणते, बाबा फोन चालू राहिला का? अरे देवा! बाबा ते काही नाही, त्यांचा जरा एक गैरसमज झाला म्हणून त्या अशा बोलल्या मला, पण होईल सगळं ठीक, तुम्ही नका काळजी करू. आता गौरीचे बाबा म्हणतात, मला सांग काय गैरसमज झालाय, मी बोलतो त्यांच्याशी. आता गौरी म्हणते, नाही बाबा, हे बघा असं काही नाहीये, इथे सगळं व्यवस्थित आहे. मी म्हंटल ना तुम्हाला, काही असेल तर मी घेईल ना सांभाळून, तुम्ही कशाला काळजी करताय बाबा. गौरीचे बाबा म्हणतात, काय बोलतेस गौरी, मी ऐकतोय माझ्या कानाने आणि असं काय सांगते, टेन्शन नाही, मी येतो तुझ्या घरी बरं. गौरी म्हणते, नाही ना बाबा, तुम्हाला आईची शपथ आहे बरं, नका येऊ इकडे, मी तुम्हाला सांगते ना सगळं व्यवस्थित आहे आणि मी आहे ना इथे, मी घेईल सगळं सांभाळून, नका हं काळजी करू. इतकं छान बोलते गौरी तिच्या बाबांशी. खरंच मुलींमध्ये हा गुण असतोच हा प्रेक्षकांनो, म्हणजे घरचं म्हणजे माहेर आणि सासर दोन्ही सांभाळायचं. तर आता गौरीचे बाबा आले टेन्शनमध्ये, गौरी फोन ठेवून देते, पण आता बिचारी गौरी खूप रडते. तिच्या मागचं हे शुक्लकाष्ट कधी संपेल ते तिचं तिलाच माहिती बिचारीला. गौरी आता ठरवते की असं रडून नाही चालणार, एक दिवस सगळं काही ठीक होणार. गौरी, हे घरचे तुला एक दिवस नक्की स्वीकारतील आणि तुला आपलं म्हणतील, असं ती स्वतःच्याच मनाशी पॉझिटिव्ह होऊन बोलतीये. पण आता बघा पुढच्या सीन मध्ये काय झालंय. गौरीच्या घरचा तमाशा बघून टेन्शन आलंय गौरीच्या बाबाला. आता गौरीचे बाबा म्हणतात, म्हणजे देवाजवळ प्रार्थना करतात ते आणि म्हणतात, देवा, अरे माझ्या पोरीला जरा हिम्मत दे, माझी पोर एकटीच आहे रे तिकडे, तिच्या मागची संकट दूर कर, अजून किती परीक्षा पाहणार आहेस माझ्या गौरीची. आता तेवढ्यात तिथे मन्या येतो आणि म्हणतो, एकटीच कशी आहे माझी ताई, बाप्पा आहे ना तिच्या सोबत, आणि तसेही बाप्पा तिचा मित्र आहे, तुम्ही बघा हा काका, ते दोघं जण फुलटू मस्ती करत असतील, असं सहज बोलून मन्या निघून जातो. पण आता गौरीच्या बाबाच्या मनाला तर चुटपुट लागलीये ना. आता बघा हा प्रेक्षकांनो, पुढच्या सीन मध्ये त्यांनी काय दाखवलंय. या रागिणीची माफी मागितली अभिमन्यू सरांनी, का तर म्हणे ते ओरडले ना तिच्यावरती कॉलेजमध्ये म्हणून. आता रागिणी म्हणते, मी कोण आहे बाबा तुला माफ करणारी, तो हक्क तर तू माझ्यापासून काढून घेतलायस ना. अभिमन्यू सर म्हणतात, मुद्दाम बोलतेस ना रागिणी, मला गिल्ट वाढावं माझं अजून म्हणून. हे बघ, मी तुझ्यावर चिडलो, ओरडलो कॅन्टीन मध्ये, म्हणजे मला असं वाटलं की तू हे सगळं सांगितलं असशील तिथे म्हणून मी बोललो तुला. नाही, मला असं वाटलं की मी तुला लग्नाला नाही म्हणालो म्हणून तू चिडून लग्नाच्या अभिनंदनाचा बोर्ड कॉलेजमध्ये लावलायस, असं जरा मला वाटलं. नाही पण रागिणी, मी कुठलीही शहानिशा न करता तुला डायरेक्ट बोललो, खरंच त्याबद्दल आय एम व्हेरी सॉरी. रागिणी म्हणते, पुरे आता किती रडवशील मला, किती वेळेला सॉरी म्हणणार आहेस तू अभि. अभिमन्यू सर म्हणतात, तू मला माफ केलंस असं म्हणत नाही ना तोपर्यंत. रागिणी आता उठून उभी राहते आणि म्हणते, काय रे अभि, माझ्या माफीमुळे तुला खरंच एवढा फरक पडतो का रे. अभिमन्यू सर म्हणतात की अगं, या छोट्याशा गैरसमजामुळे मला एवढ्या वर्षाची मैत्री तोडायची नाहीये, ऑलरेडी मी तुला बरंच दुःख दिले, आता मला तुला जास्ती दुखवायचं नाहीये. आता ही रागिणी म्हणते, अभि, मी कितीही दुःख सहन करू शकते, पण तू असा अविश्वास दाखवला ना माझ्यावर, तर ते मला अजिबात सहन होणार नाहीये. अभि, मला सांग, तू माझा स्वभाव ओळखतो की नाही, मी स्ट्रेट फॉरवर्ड आहे, आत एक बाहेर एक असं नसते वागत मी, जे मनात आहे ते बोलून टाकते. हे बघ अभि, मी स्वतःला समजवलं होतं की तुला जर लग्न करण्यातच इंटरेस्ट नाहीये तर कशाला तुझ्या मागे लग्नासाठी लागायचं. नाही, जे काही होतं पहिले ते पुरेसं होतं ना, म्हणूनच स्वतःला समजवण्यासाठी, शांत करण्यासाठी मी निघून गेले होते. अरे डायरेक्ट फोन बंद करून ठेवला होता मी. बघ ना रे अभि, माझं दुर्दैव, ते आले आणि चित्रच बदलून गेलं रे सगळं. अभिमन्यू सर म्हणतात, हे बघ रागिणी, यावर बोलण्याचा काहीही फायदा नाहीये. आता मात्र रागिणी म्हणते, एक विचारू का रे तुला अभि, तू प्रत्येक वेळेला इतका ठामपणे लग्नाला नकार देणारा तू त्या गौरीशी लग्नाला तयार झालासच कसा. अभिमन्यू सर आता तिचं ऐकून घेतात आणि म्हणतात की काय आहे ना, वेळ आणि परिस्थिती होती तशी, त्यामुळे लग्न करावं लागलं ना. गौरीच्या मनात काही होतं ना माझ्या मनात. बरं रागिणी, आता उशीर झालाय खूप, तू झोप आता, मी या विषयावर बोलेन तुझ्याशी कधीतरी. गुड नाईट. आता असं बोलतात ते आणि जाता जाता म्हणतात, पुन्हा एक रिक्वेस्ट होती रागिणी, माझं आणि गौरीचं लग्न झालंय हे प्लीज कॉलेजमध्ये कळू देऊ नकोस प्लीज, असं ते बोलून निघत असतात. तेव्हा रागिणी म्हणते, का का रे, असं का बोलतोयस. ठीक आहे, नसेल सांगायचं तुला तर राहू दे. नाही म्हणजे तसंही काय, पूर्वीसारखं थोडाच हक्क राहिलाय तुझ्यावर. खरं तर प्रेक्षकांनो, हा सीन मला जरा खटकलाय, सांगते तुम्हाला नेमकं काय. रागिणी म्हणते, मैत्रीण म्हणून नाही. आणि आता तेवढ्यात अभिमन्यू सर म्हणतात, हे बघा, आमचं लग्न फक्त नावापुरतं आहे रागिणी, मला गौरीचं नुकसान करायचं नाहीये, तिला तिच्या पद्धतीने आयुष्य जगू दे, तिला दुसरा जोडीदार हवाच. मग आता लगेच ही रागिणी म्हणते, म्हणजे तुम्ही नवरा बायको सारखे राहत नाही.
आय मीन आय एम सॉरी अभि, असं नव्हतं म्हणायचं मला, पण अनकम्फर्टेबलही नव्हतं करायचं तुला. खरंच आय एम व्हेरी सॉरी. काय आहे ना, मी समजू शकते तू जे काही सांगतोयस ते. अभिमन्यू सर म्हणतात, घरात ही गोष्ट कोणालाही माहिती नाहीये, फक्त तुला सांगितली आहे, सांगू नकोस कोणाला. रागिणी म्हणते, अरे अभि, मी कशाला कोणाला सांगेल? नाही म्हणजे तू एवढ्या विश्वासाने मला सगळं सांगितलंयस, हेच माझ्यासाठी खूप आहे. थँक्यू सो मच फॉर दिस. तुझी पर्सनल गोष्ट आहे ही, मी कोणालाही सांगणार नाही. अभि, जुने दिवस आठवले रे आपले. थँक्यू हा, खरंच थँक्यू. आणि विश्वास ठेव माझ्यावर, सगळं काही ठीक होईल आणि मी कोणाला काही सांगणार नाही. आता असं बोलून तिने अगदी आपुलकीने त्यांच्या खांद्यावर हात ठेवलाय, म्हणजे असं सांत्वना केली आहे की काही काळजी करू नको बाबा, मी आहे. मग आता रागिणीला थँक्स म्हणतात अभिमन्यू सर आणि निघून जातात. आता रागिणीसाठी हा गोल्डन चान्स आहे. तर मला जे खटकलं ते असे प्रेक्षकांनो, अभिमन्यू सरांनी रागिणीजवळ एवढं पर्सनल बोलायची काही गरज नव्हती, कारण आतापर्यंत ते रागिणीला तसं ट्रीट करतच नव्हते. मग आता नेमकं या क्षणालाच असं काय झालं की अभिमन्यू सरांना इतकं फ्री आणि फ्रँक बोलावंसं वाटलं. ठीक आहे, तिची माफी मागितली इथपर्यंत ठीक होतं, पण एवढं तिला डिटेल सांगायची काही गरज नव्हती, हे मला खटकलं. हे माझं मत आहे हं. यावर तुमची मतमतांतरे बरीच असू शकतात. तर असो, मालिका आहे आणि आपण त्याबद्दलच बोलतोय, बाकी पर्सनली बोलण्याचा इथे कोणाला काही उद्देशच नाहीये. तर आता पुढे रागिणी ठरवते, अरे वा, हा तर गोल्डन चान्स आहे. तू मला एकटीला सांगितलंयस, याचा अर्थ तुझ्या मनात अजूनही माझ्यासाठी जागा आहे. बघितलं का प्रेक्षकांनो, अभिमन्यू सरांनी कळत नकळतपणे हिच्या होप्स पण वाढून दिल्या. आता रागिणी ठरवते की रागिणी, अगं तू अभि आणि गौरीचं लग्न मोडलंच पाहिजेस, तरच मी आणि अभि एकत्र येऊ शकू. आणि मला हे सगळं करायचंय, पण अभिला न कळू देता. सॉरी हं अभि, आय एम रिअली सॉरी. तुझं लग्नाचं सिक्रेट हळू पण पद्धतशीरपणे आउट करावंच लागल रे मला, आणि तेही तुला न कळता, माझा डाव न कळता. आता असं बोलून ती पुन्हा नेहमीप्रमाणे स्वतःच्या मनाशी हसायला लागते. आता इकडे रागिणी गणपती बाप्पाची मूर्ती समोर ठेवते आणि गप्पा मारायला लागते मूर्तीशी आणि म्हणते, बाप्पा, मला आई बाबांना अजून त्रास होऊ द्यायचा नाहीये, काहीतरी मार्ग दाखव ना रे बाप्पा, हा त्रास कमी कर ना. आता तेवढ्यात तिथे अभिमन्यू सर आलेत. आता गौरी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करत असते, पण अभिमन्यू सर तिच्यावर चिडलेत, फुग्गा झालाय त्यांचा. गौरी त्यांच्याशी काहीतरी बोलायचा प्रयत्न करत असते, पण अभिमन्यू सर नुसते तिच्याकडे रागाने बघतात आणि त्यांचं अंथरूण घ्यायला जातात. तेव्हा गौरी त्यांच्या पुढे पुढे करत असते. एकदा ती पाण्याचा ग्लास देते, नंतर ते अंथरूण घ्यायला जातात तेव्हा अंथरूण देते, पण अभिमन्यू सर काही तिच्याशी बोलेना. बिचारी गौरी नाराज होऊन जाते. आता अभिमन्यू सर चादर घेऊन झोपायला जातात, तेव्हा ती पुन्हा त्यांच्या मागे मागे जाते आणि म्हणते, सर बोला ना माझ्याशी, काय झालंय? मला कळते मी चुकलीये, पण प्लीज बोला ना हो माझ्याशी. हवं तर रागवा, चिडा, शिक्षा करा, पण तुम्ही प्लीज माझ्याशी काहीतरी बोला. पण अभिमन्यू सर काही बोलायलाच तयार नाही बिचारी. म्हणजे बघा प्रेक्षकांनो, रागिणीला माफी आणि गौरीला शिक्षा, ये बात कुछ हजम नहीं हो रही हा. आता अभिमन्यू सर तोंडावून पांघरून घेतात, तेव्हा गौरी ते पांघरून खाली करायचा प्रयत्न करते, तेव्हा अभिमन्यू सर वसकन वसकतात तिच्या अंगावर. गौरी म्हणते, सॉरी सर, तुम्ही माझ्यावर चिडलात, मला माहितीये, कॉलेजमध्ये माझ्यामुळे कळलं ना तुमचं लग्न झालंय म्हणून. तुम्ही मला शिक्षा द्या ना, वाटेल ती शिक्षा द्या. मी बाहेर झोपू का हॉलमध्ये? तुम्ही सांगाल तर. नाहीतर हा, हे घ्या, ही ही छडी घ्या आणि याच्यानं मला हवं तर शिक्षा द्या. पण सर प्लीज असं करू नका ना, बोला ना माझ्याशी, काही शिक्षा द्या, काही करा, पण असं नका वागू. असं नसतं वागत कोणी. तुम्ही किती हुशार आहात सर. अहो, चूक केलेल्या माणसाला तुम्ही शिक्षा नाही दिली तर कसं होईल सर? अभिमन्यू सर डोक्याला हात धरून बसलेत. गौरी म्हणते, सर तुम्ही मला शिक्षा द्या, नाहीतर आजवर तुम्ही चुका केलेल्या माणसांना शिक्षा दिल्यात ना, त्या माणसांना त्या चुका मान्यच नाही होणार. बोला बोला माझ्याशी बोला, शिक्षा करा. अभिमन्यू सर पुन्हा एकदा तिच्यावर वसकन वसकतात आणि म्हणतात, काय आहे तुला, गप्प बसता येत नाही का? केव्हाच आपलं शिक्षा करा शिक्षा करा, जा 1000 उठाबशा मारणार आहेस का? गौरी म्हणते, हा 1000. आता सर म्हणतात, नाही मारणार ना, उगाच जाव आणू नकोस, शांत चित्ताने झोपू द्यायचं नाही ठरवलंयस का मला? जा झोप गपचूप आता. आता गौरीवर ओरडतात आणि तिला झोपताना म्हणतात, लाईट बंद करून उपकार कर माझ्यावर तेवढे. आता बिचारी गौरी लाईट बंद करते आणि येतो हा दोघे यार. आता ती अभिमन्यू सर झोपल्यावर 1000 उठाबशा मारत असते आणि तेही खूप थकून गेली आहे ती बिचारी. आणि ज्यांचा डोळा पण लागतो बरं का, ढाराडूर झोपताय मस्त. आणि मग थोड्या वेळाने जाग येते त्यांना, तेव्हा त्यांना दिसतं की ही गौरी अशी उठाबशा मारतीये. आणि प्रेक्षकांनो, हा भाग त्यांनी इथेच
समाप्त केलाय. नाही नाही, एक सीन राहिलाय, सॉरी. आता ती गौरी कॉलेजमध्ये जाते पहाटे पहाटे, तेव्हा हे कॉलेजमधले पोरं सोरं तिला अडवतात आणि विशेष करून ही नवीन आलेली मुलगी मोना, ती मुलगी गौरीला अडवत म्हणते की गौरी थांब, तू अशी कुठे निघालीस? आधी आमच्या प्रश्नांची उत्तरं दे, जी तुला द्यावीच लागतील. तू अभिमन्यू सरांच्या लग्नाबद्दल का लपवतीयस? आता नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे ते तुम्हाला उद्या कळणार आहे प्रेक्षकांनो. कारण ही गौरी त्यांच्या घरी काम करते ना, म्हणून गौरी त्यांचं लग्न लपवतीये, म्हणून तिला उगाचच छळतायत काही कारण नसताना. पण जरा इन्सेन्सिबल वाटलं थोडं आज. तुम्हाला काय वाटलं मला सांगा. आणि आता हा प्रोमो शनिवारपासून बघतोय आपण, केव्हा दाखवणार हा एपिसोड त्यांचं त्यांनाच माहिती बाबा. तर हा प्रोमो पुन्हा एकदा त्यांनी दाखवलाय. तर आजचा भाग असा होता. छान वाटला का तुम्हाला? मला नक्की कमेंट करून कळवा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.